रामकृष्ण हरी माऊली. आपण आलो आहोत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शन जाणाऱ्या वारीमध्ये. आणि ही वारी आली आहे कुठून आलेली आहे ती जेजुरीहून आलेली आहे. आणि या वारीमध्ये मी स्वतः अनुभव घेण्यासाठी आलो. परंतु या वारीमध्ये आल्यानंतर मग या ठिकाणी सावतामाळी ना सावतामाळीचं जे अभंग घातलेलं आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. या ठिकाणी कांदाची भाजी आहे, मुळ्याची पण भाजी आहे. आणि अवघी विठाई पांडुरंगाचं त्यांच्या छातीवरती त्यांनी काय ठेवलेलं आहे, फोटो ठेवलेले आहे. अगदी लहानपणापासून वृद्धांपर्यंत सगळ्या वारीमध्ये आपण बघितले. ही छोटीशी रुक्मिणी झालेली आहे. हे ताई तुझं नाव काय, नाव सांग. हां, ही आपली छोटीशी रुक्मिणी या ठिकाणी. बोला भजनगा भजनगा कांदा मुळा पाहिजे. बोला 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 लवकर. असं असं पॉज कर. हां पॉज कर. बोला. हां पॉज कर. व्हेरी गुड. कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी सावतामाळी प्रत्यक्ष आपल्या समोर इथे दर्शन आपल्याला देतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत ज्याची घोडी असते पांडुरंगाच्या घोडीसाठी लोक आलेले आहेत वारीमध्ये चालण्यासाठी. आणि चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी बघू शकतो आपण छोटा प्रकारचं सावतामाळी आपल्या समोर दिसतोय आणि छोटी दिसतोय. अगदी खूप छान आनंद वाटला या मुलांना बघून की ही आहे आपली भारतीय संस्कृती, ही पांडुरंगाची ओढ आणि ही गोडी. म्हणून मी सांगतो या ठिकाणी आमची छोटीशी रुक्मिणी सुद्धा या ठिकाणी दिसते. आणि या मुलांच्या मध्ये खरं देव असतो आणि या मुलांमध्ये देव आपण पांडुरंग बघू शकतो आणि रुक्मिणी बघू शकतो. धन्यवाद. नक्कीच यांच्यावरती हे संस्कार आहेत ते आपल्याला भावी पिढीला नवीन आपल्याला कोणतरी चांगल्या मार्गावरती निवडून जाताना आपल्याला दिसत आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. ह्या ठिकाणी जी छोटी छोटी मुलं जी आपल्या समोर आहेत त्यांचे मम्मी आणि पप्पा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आपला हा याच्या पाठीमागचा उद्देश काय सांगाल आपण? बोलून घेऊ तुला घेतले म्हणजे कसं होतं माहितीये का, पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मारुती रायाने आपली छाती फाडली आणि त्यानं राम लक्ष्मण सीताचं रक्षण केलं. पण सावतामाळ्यांचा इतिहास अजून काही लोकांना माहित नाही. कसं होतं, नामदेव महाराजांना गर्व झाला होता की नाही बाबा विठ्ठल माझं सगळं, विठ्ठल माझं सगळं हे करते, विठ्ठलाचा मीच लाडका आहे. मग जेव्हा विठ्ठलांच्या मनात आलं नाही नाही आता नामदेवाचा पण जरा गर्व कमी केला पाहिजे. नामदेव महाराजांना विठ्ठल म्हणतात की मी जरा पाणी पिऊन आलो म्हणून जातात आरणला आणि सावतामाळ्याला म्हणतात माझ्या मागं चोर लागलेत, मला तू लपायला जागा दे. तेव्हा सावतामाळी म्हणतात अरे परब्रह्मा, हे विश्व तर तुझंच आहे, मी कुठं जागा देणार तुला, म्हणजे माझा काय हक्क आहे की तुला जागा देणार, माझ्याकडे फक्त एकच जागा आहे की माझं हृदय. आणि ते 2 मिनिटाचा सुद्धा विचार न करता त्यांच्या हातात ते शेतातच कायम काम करायचे. विडा घेतात आणि ते त्यांची छाती पाडतात आणि विठ्ठलाला ते आतमध्ये स्थान देतात. आणि तेव्हा नामदेव महाराजांना दाखवतात की अरे म्हणजे नाही का सावतामाळ्यांची कर्मभक्ती जास्त छान होती, त्यामुळे ते नामदेव महाराजांना दाखवण्यासाठी आणि तेव्हापासून असं त्यांच्या हृदयाला नाही का. अगदी महती जी काही असते ती या ताईने सांगितलेली आहे. ताई आपलं नाव? माझं तेजस्विनी प्रसाद पाटील. आपलं नाव साहेब? आपण आलात कुठं? कात्रजवरून आले. आणि या ठिकाणी त्यांनी अगदी म्हणजे भक्ती आणि काय असते आणि त्या पाठीमागे शास्त्र काय असतं ते आज सुद्धा मला सुद्धा माहीत नव्हतं. आज तुमच्या माध्यमातून बघायला भेटलं. रामकृष्ण.